कधी विचार केलात का तुमच्या आयुष्यात तेच प्रश्न, तेच संघर्ष, तेच लोक पुन्हा पुन्हा का येतात? आपण याला नशीब म्हणतो, वाईट काळ म्हणतो किंवा योगायोग म्हणतो. पण अकल्ट सायन्स एकच सत्य सांगते, या विश्वात काहीच योगायोगाने घडत नाही. जे घडतंय ते तुम्हाला आठवत नसलेल्या किंवा समजत नसलेल्या कारणांचा परिणाम आहे. आजच्या या एपिसोडमध्ये आपण उघड करणार आहोत लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, तो नियम जो तुमचं नशीब नाही तर तुमची सत्ता परत तुमच्याकडे आणतो. जर तुम्ही तयार असाल बळीमधून निर्माता होण्यासाठी, तर हा एपिसोड शेवटपर्यंत पहा. हे अचानक झालं, माझं नशीबच खराब आहे, किंवा हे माझ्याच बाबतीत का घडतं? आयुष्यात कधी ना कधी हे प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतातच. एखादी अनपेक्षित घटना घडते आणि आपण त्याचं कारण पटकन नशिबाला किंवा योगायोगाला देऊन मोकळे होतो. बरोबर. पण ओकल्ट विज्ञान ते याकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतं असं ऐकलंय. अगदी. यानुसार जगात काहीही अचानक किंवा योगायोगाने घडत नाही. काहीच नाही. आपल्याला फक्त त्या घटनेमागील कारण दिसत नाही इतकंच. द किबॅलियन या प्राचीन ग्रंथातील एक महत्वाचा नियम हेच सांगतो. कोणता नियम? एव्हरी इफेक्ट हॅज अ कॉज, एव्हरी कॉज विल हॅव एन इफेक्ट. म्हणजेच प्रत्येक परिणामामागे एक कारण असतं. हो. आणि प्रत्येक कारणामुळे एक परिणाम घडतोच. बरोबर. एक मिनिट, तुम्ही ओकल्ट विज्ञान हा शब्द वापरलात. आता हा शब्द ऐकून अनेकांच्या मनात थोडी भीती किंवा काहीतरी गूढ, रहस्यमय असल्याची भावना येते. हो, येते. तर आपण पुढे जाण्याआधी हे नक्की काय आहे हे स्पष्ट करूया का? अगदी बरोबर. आणि तो गैरसमज दूर करणं खूप महत्वाचं आहे. इथे ओकल्ट म्हणजे काहीतरी गूढ किंवा भीतीदायक नाही. ओकल्ट या शब्दाचा मूळ अर्थ आहे जे लपलेलं आहे किंवा जे उघड दिसत नाही. अच्छा. तर ओकल्ट विज्ञान म्हणजे त्या अदृश्य नियमांचा अभ्यास जे आपल्या दिसणाऱ्या आयुष्याला आकार देत असतात. जसं गुरुत्वाकर्षण दिसत नाही पण काम करतं की नाही. हो, अगदी तसंच हे नियम आहेत. छान. म्हणजे जे दिसत नाही त्यामागचं विज्ञान. तर आज आपण नशिबाला दोष न देता त्या अदृश्य कारणांचा आणि त्यांच्या परिणामांच्या हिशोबाचा शोध घेणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण समजून घेऊया की हा कारण आणि परिणामाचा नियम म्हणजे नेमकं काय आहे. बरोबर. योगशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र याकडे कसं पाहतात. हो. आपल्या आयुष्यात तेच अनुभव पुन्हा पुन्हा का येतात, आणि सगळ्यात महत्वाचं, या नियमाची जाणीव आपल्याला बळी, विक्टिम पासून निर्माता म्हणजे क्रिएटर कसा बनवू शकते. चला तर मग या नियमाच्या मुळाशी जाऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर आज आपण जे काही अनुभवत आहोत, म्हणजे आपली परिस्थिती, आरोग्य, हो, आपली आर्थिक परिस्थिती असेल, आपलं आरोग्य असेल किंवा आपले नातेसंबंध असतील, हे सगळं भूतकाळात पेरलेल्या कोणत्या ना कोणत्या कारणाचं फळ आहे. कारण म्हणजे विचार, शब्द, कृती, काही असू शकतं. म्हणजे हे एका साखळीसारखं आहे का? समजा माझ्या मनात एक विचार आला की माझं प्रमोशन होणार नाही. मग मला भीती वाटायला लागली. त्या भीतीच्या पोटी मी माझ्या बॉसशी नीट बोलले नाही, कामात माझ्याकडून चुका झाल्या आणि शेवटी प्रमोशन खरंच नाही झालं. उत्तम उदाहरण आहे. तुम्ही बरोबर पकडलंय. हीच ती साखळी. हो. विचार हे भी आहे तर अनुभव हे फळ आहे. आणि मधली प्रक्रिया म्हणजे विचारातून भावना आणि भावनेतून कृती, ही आपल्याला नेहमी दिसतेच असं नाही, पण ती घडत असते. योगशास्त्रामध्ये तर यावर खूप सखोल विचार केलेला आहे. तिथे याला कर्म आणि संस्कार म्हणतात. बरोबर. कर्म म्हणजे आपली कृती, शारीरिक, वाचिक किंवा मानसिक, आणि संस्कार म्हणजे त्या कृतीची आपल्या ऊर्जेवर आणि मनावर पडलेली एक सूक्ष्म छाप. अगदी. योगसूत्रानुसार आपलं भविष्य हे दुसरं तिसरं काही नसून याच संस्कारांच्या प्रवाहातून आकार घेत असतं. आणि इथेच कर्माबद्दलचे काही मोठे गैरसमज दूर करणं महत्वाचं आहे. जसं की अनेकदा लोकांना वाटतं की कर्म म्हणजे देवाने दिलेली शिक्षा आहे किंवा नशिबाची क्रूरता आहे. हो, किंवा मागच्या जन्माची भीती, जणू काही वर कोणीतरी बसून हिशोब लिहितोय. बरोबर. पण ऑकल्ट विज्ञानानुसार कर्म हे असं काहीच नाही. ही एक अत्यंत इम्पर्सनल नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग कर्म म्हणजे नेमका काय आहे जर ती शिक्षण नाहीये तर? कर्म म्हणजे एक एनर्जी मेमरी, एक ऊर्जा स्मृती. हो, किंवा असं म्हणा की एक अपूर्ण राहिलेली मानसिक साखळी आहे, अन अनफिनिश्ड सायकोलॉजिकल लूप. अच्छा. खरं तर ही एक शिक्षण प्रणाली आहे. याला असं समजा की तुम्ही गणिताचं एखादं सूत्र शिकताय.
हां, जोपर्यंत ते सूत्र तुम्हाला समजत नाही तोपर्यंत शिक्षक तुम्हाला त्याच सूत्रावर आधारित वेगवेगळी गणितं देत राहतात. तसंच जी गोष्ट आपल्याला अनुभवातून समजत नाही ती वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या माणसांच्या माध्यमातून. बरोबर, वेगवेगळ्या माणसांच्या माध्यमातून आपल्यासमोर पुन्हा पुन्हा येते, जोपर्यंत आपण त्यातून शिकत नाही. ती शिक्षा नाही, ती शिकण्याची संधी आहे. आणि इथेच नवल शिंदे यांच्या निरीक्षणांचा संदर्भ येतो. त्यांनी अनेक लोकांच्या आयुष्याचा अभ्यास करताना पाहिलंय की त्यांच्या आयुष्यात काही विशिष्ट पॅटर्न्स हो, वारंवार दिसतात. हो आणि हे पॅटर्न्स कधीकधी खूप विचित्र असतात. समजा एखादी व्यक्ती आहे, तिचं नाव रमेश आहे. रमेश नोकरी बदलतो, शहर बदलतो, पण प्रत्येक ठिकाणी त्याला असाच बॉस मिळतो जो त्याचं श्रेय स्वतः घेतो. आणि कामात दोष काढतो. अगदी. पहिल्यांदा रमेशला वाटतं हा माणूस वाईट आहे. दुसऱ्यांदा वाटतं माझं नशीबच खराब आहे. पण तिसऱ्यांदा जेव्हा तेच घडतं तेव्हा ओकल्ट विज्ञान म्हणतं की आता बाहेर नाही, आत पाहण्याची वेळ आलीय. हा योगायोग नाही, हा एक इन्व्हिजिबल पॅटर्न किंवा अदृश्य पुनरावृत्ती आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे बाहेरची माणसं, परिस्थिती बदलतीये, पण आतला अनुभव तोच राहतोय. बरोबर. आणि बहुतेक लोक फक्त दिसणाऱ्या परिणामावर लक्ष देतात. बॉस त्रास देतोय, पैसा नाहीये, आरोग्य बिघडलंय. नातं तुटलंय. हो, पण ओकल्ट प्रश्न विचारतं की हे घडण्याआधी कोणतं अदृश्य कारण सक्रिय होतं. कोणता विचार, कोणती भावना किंवा कोणती सवय सतत चालू होती. कारण परिणाम दिसण्याच्या खूप आधी तयार झालेलं असतं. आणि हे कारण कुठे तयार होतं? फक्त मोठ्या चुकांमध्ये की आणखी कुठे? हेच तर समजून घेणं महत्वाचं आहे. हे कारण फक्त मोठ्या ढोबळ कृतींमध्ये नसतं. नाही. ते खूप सूक्ष्म स्तरावर दररोज प्रत्येक क्षणी तयार होत असतं. ते आपल्या प्रतिक्रियांमध्ये, रिॲक्शन्समध्ये तयार होतं. म्हणजे कोणी काही बोललं आणि लगेच राग आला. हो, ही प्रतिक्रिया एक नवीन कारण तयार करते. आपण ज्या भावना दाबून टाकतो त्यात ते तयार होतं. बॉसवरचा राग आहे, पण तो व्यक्त न करता आपण मनातल्या मनात कुडत राहतो. हे दाबून टाकणं हे कारण बनतं. अगदी. भीती, अपराधीपणा यांसारख्या भावनांमधून ते सतत निर्माण होत राहतं. आपल्या अपेक्षांमधून ते आकार घेतं. खरं तर जे काही अजाणतेपणे, अनकॉन्शियस पद्धतीने घडतं तेच आपलं कर्म बनतं. पण हे ऐकून काही जणांना नक्कीच असं वाटेल की ठीक आहे, पण मी तर कोणाचं वाईट केलं नाही, तरी माझ्यासोबत वाईट का घडतं? बरोबर. किंवा उलटंही दिसतं की एखादी व्यक्ती सगळ्यांना त्रास देऊनही मजेत जगतीये. यामागे काय लॉजिक आहे? या हिशोबात एवढा उशीर का लागतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. यामागे एक तत्व आहे ज्याला कर्मा डिले म्हणता येईल. कर्मातील विलंब. हो, कारण आणि परिणाम यामध्ये नेहमीच एक अंतर असतं. हे अंतर दोन गोष्टींवर अवलंबून असतं: वेळ आणि परिस्थितीची योग्यता. रेडीनेस. अच्छा. आज शेतात पेरलेलं बी लगेच दुसऱ्या दिवशी झाड बनत नाही. नाही. त्याला योग्य जमीन, पाणी, हवा आणि वेळ मिळायला लागते. पण याचा अर्थ असा नाही की ते बी विसरलं गेलं आहे. ते योग्य वेळ आल्यावर उगवतंच. अगदी तसंच. एखादी कृती किंवा विचार हे एक बी आहे. त्याचा परिणाम दिसायला योग्य परिस्थिती निर्माण व्हावी लागते. म्हणजे हिशोब चुकवला जात नाही, फक्त तो मांडायला योग्य वेळ आणि परिस्थिती यावी लागते. आणि तोपर्यंत आपल्याला वाटतं की काहीच घडत नाहीये. अगदी तसंच. आणि याच संकल्पनेला आधुनिक मानसशास्त्र सुद्धा एका वेगळ्या भाषेत मांडतं. हो, मानसशास्त्र याला कंडिशनिंग किंवा सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणतात. आणि आपण आयुष्यभर तेच पुन्हा पुन्हा जगत राहतो. जसं की लहानपणी पैशाबद्दल घरात सतत नकारात्मक ऐकलं असेल, तर मोठेपणी कितीही पैसा आला तरी तो टिकवण्याची भीती मनात राहते. अगदी. म्हणजे मानसशास्त्र म्हणतं की हा आपल्या मनाचा खेळ आहे, सबकॉन्शियस प्रोग्रामिंग आहे. मग ओकल्ट विज्ञान याच्या पुढे जाऊन काय वेगळं सांगतं? फरक कुठे? ओकल्ट विज्ञान यात भर घालतं की हे प्रोग्रामिंग फक्त आपल्या मेंदूत किंवा मनात नाही. नाही? मग कुठे? ते आपल्या ऊर्जेच्या अदृश्य कवचात, ज्याला बायोफिल्ड म्हणतात, तिथे साठलेलं असतं. बायोफिल्ड? हो, आपण याला आपल्या शरीराभोवती असलेले एक वायफाय नेटवर्क समजू शकतो, जे सतत सिग्नल पाठवत आणि स्वीकारत असतं. अच्छा. आपले विचार, भावना आणि विश्वास हे या नेटवर्कमधून सतत सिग्नल पाठवत असतात आणि त्याच प्रकारच्या परिस्थिती आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. बापरे, म्हणजे हे फक्त मानसिक नाही तर ऊर्जा पातळीवर घडते. हो. आणि याच बिंदूवर तो मोठा बदल येतो जो तुम्ही सुरुवातीला म्हणालात. हो, तोच सर्वात मोठा बदल, विक्टिमपासून क्रिएटर बनण्याचा. या दोन मानसिक अवस्थांमधील फरक खूप मोठा आहे. विक्टिम किंवा बळी मानसिकतेतील व्यक्ती नेहमी म्हणते, हे माझ्यासोबत घडत आहे, माझ्या हातात काहीच नाही. माझं नशीबच असं आहे.
ती व्यक्ती सतत बाहेरच्या परिस्थितीला किंवा लोकांना दोष देत राहते. बरोबर. या उलट क्रिएटर किंवा निर्माता मानसिकतेतील व्यक्ती ती व्यक्ती म्हणते, हा अनुभव माझ्या आतून कुठेतरी निर्माण झाला आहे. यामागे माझंच कोणतं तरी अदृश्य कारण असणार. मी हे कारण बदलून नवीन परिणाम निर्माण करू शकते. अगदी. हा दृष्टिकोन दोष देण्याऐवजी जबाबदारी स्वीकारतो. हा विचारच किती वेगळा आहे. आपण नेहमी नशिबाला किंवा दुसऱ्यांना दोष देत बसतो. पण हा नियम सांगतो की सूत्र आपल्याच हातात आहे. हो, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? यासाठी काही व्यावहारिक सूत्र आहे का? नक्कीच आहे. आणि ते खूप सोपं आहे. सांगा. जेव्हा एखादी परिस्थिती समोर येते तेव्हा दिलेली प्रतिक्रिया, रिॲक्शन, म्हणजे जुनं कारण पुन्हा सक्रिय होणं. आणि पण त्याच परिस्थितीत प्रतिक्रियेऐवजी आलेली जाणीव, अवेअरनेस, म्हणजे नवीन कारण निर्माण करण्याची संधी. हे थोडं आणखी सोपं करून सांगाल का? नक्की. विचार करा, रस्त्यावर गाडी चालवताना कुणीतरी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केलं. तुमची नेहमीची प्रतिक्रिया काय असेल? चिडचिड, शिवीगाळ, हॉर्न वाजवणे. ही झाली प्रतिक्रिया. या प्रतिक्रियेमुळे तुम्ही तेच जुनं रागाचं, चिडचिडीचं चक्र पुन्हा सुरू करता. पण त्याऐवजी तुम्ही फक्त एक क्षण थांबलात. फक्त शांतपणे पाहिलं की अरे, मला तर राग येतोय. अच्छा. हा जो थांबण्याचा क्षण आहे ना, हीच ती जाणीव. आणि याच क्षणी तुम्ही ते जुनं चक्र तोडून काहीतरी नवीन निर्माण करण्याची संधी स्वतःला देता. तुम्ही शांत राहण्याची निवड करता. म्हणजे जेव्हा आपण कोणतीही प्रतिक्रिया न देता, चिडचिड न करता, दोषारोप न करता, फक्त शांत राहून काय घडतं याबद्दल जागरूक राहतो, तेव्हा आपण नकळतपणे भविष्याची एक नवी सुरुवात करत असतो. जुनी साखळी तोडत असतो. अगदी बरोबर. कारण प्रतिक्रियेच्या क्षणी आपण जुन्याच ऊर्जेच्या चक्रात अडकतो. पण जाणीवेच्या क्षणी आपण त्या चक्रातून बाहेर पडतो. मग प्रश्न असा आहे की हा कार्मिक लूप किंवा हा पॅटर्न ओळखायचा कसा? आपल्या आयुष्यात असं काही सुरू आहे हे कसं समजायचं? त्यासाठी स्वतःला एक साधा प्रश्न विचारायचा. कोणता? सध्या जी परिस्थिती किंवा जो अनुभव आयुष्यात आला आहे तो याआधी कधी वेगळ्या रूपात, वेगळ्या लोकांसोबत आला आहे का? उदाहरणार्थ सध्या ऑफिसमधला बॉस त्रास देतोय. मग विचार करा, याआधीच्या नोकरीत बॉस असाच होता का? किंवा शाळेत शिक्षक असेच होते का? किंवा घरात वडील असेच होते का? जर उत्तर हो असेल तर तो एक कार्मिक लूप आहे, योगायोग नाही. बाहेरची पात्र बदललीत, पण आतलं नाट्य तेच सुरू आहे. बरोबर. आणि एकदा का हा लूप ओळखता आला की त्यातून बाहेर पडण्याची गुरुकिल्ली काय आहे? ऑकल्ट मार्गाची गुरुकिल्ली खूप वेगळी आणि आश्चर्यकारक आहे. कर्मातून सुटण्याचा अर्थ भूतकाळ बदलणं किंवा भविष्य नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणं नाही. मग काय आहे? खरा मार्ग आहे कारणाची जाणीव होणे. ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या प्रतिक्रियेमागील, तुमच्या पॅटर्नमागील मूळ कारण दिसू लागतं की अरे, मी नेहमी अथॉरिटीशी अशाच प्रकारे वागते कारण माझ्या मनात वडिलांबद्दल राग आहे. अगदी त्या क्षणी तो पॅटर्न विरघळायला लागतो. जिथे जाणीव म्हणजे अवेअरनेस येते तिथे पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन थांबते. म्हणजे उपाय हा कृतीत नाही तर जाणीवेत आहे. बापरे, म्हणजे आपण ज्याला आयुष्य म्हणतो तो खरं तर आपलाच एक आरसा आहे. हा विचारच किती वेगळा आहे. आयुष्य आपल्या विरोधात नाहीये, उलट ते आपल्याशी प्रामाणिक आहे. ते फक्त आपल्याला आपलीच कारणं, आपलेच पॅटर्न्स दाखवत आहे, जेणेकरून आपण ती बदलण्याची निवड करू शकू. बरोबर. म्हणूनच या नियमाची समज दोष देण्यापासून जबाबदारीकडे घेऊन जाते. जेव्हा माणूस म्हणतो हे माझ्यासोबत घडत आहे, तेव्हा तो बळी असतो. पण जेव्हा ती व्यक्ती स्वीकारते की हे माझ्या आत कुठेतरी तयार झालं होतं, तेव्हा तो त्या कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायला सुरुवात करतो. तर या संपूर्ण सखोल चर्चेनंतर आपण मुख्य मुद्दे काय लक्षात ठेवायचे? आजच्या चर्चेतून 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. कोणत्या? पहिलं, दोष देणं म्हणजे ब्लेम पूर्णपणे निरुपयोगी आहे. त्याऐवजी आपल्या आत काय सुरू आहे याची जाणीव, अवेअरनेस ठेवणं हे शक्तिशाली आहे. दुसरं, बळी बनून राहणं हे अज्ञान आहे. आपल्या अनुभवाची जबाबदारी स्वीकारणे हेच खरं स्वातंत्र्य आहे. आणि तिसरं, ऑकल्ट म्हणजे भीती किंवा दोषारोप नाही, ते आपल्या अनुभवांमागील मूळ कारण ओळखण्याची एक कला आहे, एक विज्ञान आहे. अप्रतिम. तर या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार. तुमच्या आयुष्यातील असा कोणता एक पॅटर्न आहे जो वारंवार घडतोय आणि त्यामागे असं कोणतं अदृश्य कारण असू शकतं ज्याकडे तुम्ही आजपर्यंत पाहिलंच नाही? यावर नक्की विचार करा. आणि पुढच्या भागात आपण अजून एका रंजक नियमाबद्दल बोलणार आहोत. कोणता नियम? तो म्हणजे
लॉ ऑफ जेंडर म्हणजेच लिंगभेदाचा नियम. पण हे स्पष्ट करायला हवं की हा नियम पुरुष स्त्री लिंगभेदाबद्दल नाहीये. अजिबात नाही. हा नियम आहे आपल्या आत असलेल्या मॅस्क्युलिन म्हणजे पुरुषत्व आणि फेमिनिन म्हणजे स्त्रीत्व ऊर्जेबद्दल. आपल्या आतल्या? हो, आपल्या प्रत्येक विचारात, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक कृतीत या दोन्ही ऊर्जा कार्यरत असतात. आणि जोपर्यंत या दोन शक्तींमध्ये संतुलन साधले जात नाही तोपर्यंत कृती घडते, पण त्यातून नवनिर्मिती, क्रिएशन होत नाही. अच्छा. पुढचा भाग तुमच्या कृती, सृजनशीलता आणि इच्छापूर्ती मागील ही गुप्त यंत्रणा उघड करेल. आज तुम्हाला हे समजलं असेल, तुमचं आयुष्य तुमच्या विरोधात नाही, ते तुमच्या आतूनच काम करत आहे. प्रत्येक अनुभव तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही, तो तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही परिणामाशी भांडण थांबवता आणि कारणाकडे पाहायला सुरुवात करता, तेव्हाच नशीब बदलायला लागतं. लक्षात ठेवा, जाणीव ही नवीन कारण आहे आणि जाणीव बदलली की भविष्य बदलतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत ऑकल्ट मास्टर क्लास, लॉ ऑफ जेंडर. पुरुष आणि स्त्री या अर्थाने नाही, तर तुमच्या आत कार्यरत असलेल्या निर्मिती करणाऱ्या दोन मूलभूत शक्ती. तो एपिसोड समजला नाही तर कृती होईल, पण परिणाम होणार नाही. म्हणून पुढचा एपिसोड चुकवू नका. ऑकल्ट मास्टर क्लास, अवेअरनेस इज द रिअल पॉवर.